चला मंडळी, निरोप घेतो आम्ही वासोटा ॲग्रो टुरिझमचा. आता इथून पुढे आम्ही निघालो आहोत बोटिंग करायला मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हा ये आणि बोटिंग करून पुढे आम्ही जाणार आहोत कोयना नगरला. बामनोली जवळच कोयना बॅकवॉटर्समध्ये आम्ही बोटिंग करायला आलो आहोत. आणि माझ्या समोरच कोयना बॅकवॉटर्स आहे, दाखवतो मी तुम्हाला. आता आपण चाललो आहोत कोयना नदीतच बोटिंग करण्यासाठी. तर माझ्या मागे तुम्हाला दिसते हीच आहे कोयना नदी. मोठ्याने बोल, स्लो मोठ्याने बोल. परत मोठ्याने इकडे बघून बोल. परत असं असं. आम्ही सध्या आहोत बामनोलीच्या कोयना नदीत. आणि हा बघा तो नजारा. आम्ही पोचलो आहोत दत्त मंदिराजवळ. आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत. आणि चपला वगैरे काढल्यात, सगळे पुढे गेलेत. केवढा भव्य नंदी आहे. परिसर मस्त आहे मित्रांनो, खरंच छान आहे. हे दत्त मंदिर का शिवदत्त मंदिर आहे? शिवदत्त मंदिर. मंडळी, आता ज्या मंदिरात आम्ही जाणार आहे ते गुहेतलं मंदिर आहे. इथं गुहा आहे त्याची. आणि या गुहेतून इथून असं आत जावं लागतं. आणि हे जिथे आम्ही चपला काढल्यात तिथे बाहेर निघतात. इथे मध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं इथे मध्ये. आणि तसंच पुढे जायचं. जिथे आपण चपला काढल्या तिथे त्याचा रस्ता बाहेर येतो. वाकून चला सगळेजण. ते पूर्ण गुहा दिसली पाहिजे पूर्ण अशी. ओम नमः शिवाय. 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 हर 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 हर.
जय भोलेनाथ. तिकडे जायचं ना वरती वरती. अच्छा इथून बाहेर पडला होता किती छान ना. शेजार आहे ना दादू मंदिर महादेवांचं मंदिर सुंदर किती आहे ना. ये बाळा ये. एवढी तेवढी पळा करा बोला. तुला सवय नाही लावली तुला सवय नाही लावली पप्पा. हृदयचा पाय चिखलात भरलाय त्यामुळे तो म्हणतोय मम्मी मला उचलून घे. चल चालव त्याला इथून उतरव खाली. उतर इथं इथं राहील पाय खराब. आत्ता आपण मागे महादेवाचं दर्शन घेतलं. तिथून आम्ही आता इथे आलो आहोत सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला. आणि याच मंदिराच्या समोर इथे मागे दत्ताचं मंदिर आहे. तर असं हे ठिकाण आहे. एकंदर पर्यटन क्षेत्र सुद्धा आहे आणि त्याच सोबत धार्मिक क्षेत्र सुद्धा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शेरू पण येते का बघतोय. आणि मग म्हणतात थंड होतं चहा. अहो तो किडलीत तर गारच होतो. हा म्हणजे चटका बसला ना म्हणून ते पण आवडीने खातो. हाय रस्त्याने जावं लागणार. परतीची वेळ आली. थंड झालं कोण खाणार आल्यावर नाही कोणी खाणार नाही. मी माझी शक्कल घातली. हे तुमचेच आहेत ना दादा? या बोटीतून या ही आमची बोट आहे. किनाऱ्याजवळ आता पोहोचत आहोत आम्ही. किनारा दिसायला लागलाय त्या तिथे. त्या भागात ढग कसे खाली उतरलेत बघा मित्रांनो. आणि तिथे पाऊस पडतोय आणि इथे काहीच पाऊस नाहीये. तोच पाऊस आता हळूहळू आपल्याकडे सरकतोय कारण हवा या दिशेने. काय मस्त नजारा आहे. निसर्गाचा चमत्कार. ओ ड्रायव्हर गाडी कुठे चालली? पुण्याला. आम्ही येऊ का सोबत? ये किती रुपये तिकीट आहे? तू. हा जाऊ. मंडळी तुम्हाला हे जे दिसतंय ते आहे कास तलाव. त्यांनी इथे छोटासा एक बंधारा बांधलाय पाणी अडवण्यासाठी. आणि आता पाणी सध्या खाली आहे कारण या बंधाऱ्याचं अजूनही काम चालू आहे. आणि या कास तलावामुळेच जो जुना रस्ता होता कास बामनोलीचा या मार्गे हा रस्ता कंप्लीट बंद झाला. त्यामुळे तुम्हाला तो जो दिसतोय तो डोंगर तो आहे कास पठाराचा डोंगर. आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला अख्खा असा हा मागचा वेढा घेऊन पूर्ण असं तुम्हाला तिकडे जावं लागतं. कारण हा जो जुना रस्ता आहे बामनोली कासचा हा पाण्याखाली गेलेला आहे सध्या.
मंडळी नमस्कार. साधारण आम्ही 2 वाजता बोटिंग वगैरे उरकून जेवण वगैरे उरकून बामणोलीहून निघालो आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आम्ही कोयनानगरमध्ये पोहोचलो आहोत. कोयनानगरमध्ये MTDC रिसॉर्ट आम्ही बुक केलं आहे. त्याच्यात 3 रूम्स आम्ही बुक केल्यात आणि आता जस्ट जेवणाची ऑर्डर देऊन आलो त्यांना सांगितलं आम्ही की अराऊंड 9:30 पर्यंत आम्ही जेवायला येऊ आणि त्यासोबत ऑर्डरही देऊन आलो आहे. तर आता जस्ट फ्रेश होऊन आम्ही रूममध्ये जरा बसलोय, रिलॅक्स करतोय. रूम प्रशस्त आहेत, स्वच्छ आहेत, परिसरही मोठा आहे आणि स्वच्छ आहे. त्यामुळे आता अंधाराचं जास्त काही फिरता येणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला नाईट व्ह्यू, नाईट लाईफ इथे कशी आहे सध्या MTDCमध्ये ती दाखवतो मी. आणि सकाळ झाली उद्या की आपण पूर्ण रिसॉर्टचा टूर घेणारच आहोत. इथूनच जवळच गॅलरीतूनच आमच्या गॅलरीतूनच कोयना धरणाचा व्ह्यू दिसतो असं आम्हाला रजिस्ट्रेशन काउंटरवर त्या काकांनी सांगितलं. आता आपण सकाळ व्हायची वाट बघू, कारण सकाळशिवाय तर आपण धरणाचा व्ह्यू घेऊ शकत नाही. त्यामुळे सकाळ झाली की सगळ्यात पहिली गोष्ट मी तीच करणार आहे, गॅलरीमध्ये जाऊन आधी कोयना धरण कॅप्चर करणार आहे. मंडळी मी सध्या पार्किंग एरियामध्ये उभा आहे. हा त्यांचा पार्किंग एरिया आहे आणि इथूनच हे पहा, इथून आत जायला एंट्री आहे. जेवणाची ऑर्डर आम्ही दिलेली आहे आणि आता जेवणाची वाट बघत आम्ही जरा रूममध्ये बसलोय, सगळे चिल करतोय. आणि चिल करता करता आम्ही टीव्हीवर काय बघतोय, मंडळी आम्ही बघतोय स्टार गोल्डवर लागलाय हिरो नंबर 1. घाल गॉगल, हाय कर सगळ्यांना. आपण कुठे आलोय? लोणावळ्याला नाही आलोय, आपण आलोय कोयनानगरला. हा काय MTDC ला. हा मंडळी आमची ऑर्डर तयार झालेली आहे आणि आता आम्ही चाललो डिनरला. नहीं 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 नहीं
मंडळी शुभ सकाळ. आम्ही सकाळी उठलो, करीब जवळजवळ 7 वाजता जाग आली आम्हाला. आणि रात्री काय आम्हाला गॅलरीतून व्ह्यू बघायला भेटला नाही. पण आज जेव्हा सकाळी उठलो तेव्हा बघतो तर कोयना धरणाचे दरवाजे आमच्या समोर, गॅलरीतून थेट MTDCच्या गॅलरीतून थेट कोयना धरणाचे दरवाजे. आणि हे कोयना धरणाचं पात्र तुम्ही पाहू शकता या साईडला पसरलेलं आहे. तर ज्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये काल आम्ही बोटिंग करत होतो तेच धरण आज आम्हाला इथे पाहायला मिळालं MTDCच्या कोयना रिसॉर्टमधून. चला आम्ही रेडी झालो सगळे आणि आता नाश्त्याची वेळ झाली आहे. सगळे लोक डायनिंग एरियामध्ये पोचलेत, मीच एकटा मागे राहिलोय. चला या आत, या. दादाने गेमच केला. सोड. आज 1 ऑक्टोबर आणि आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता 1 तास तुम्हाला श्रमदान करायचं आहे. तुमच्या आजूबाजूचा एरिया सगळा तुम्हाला क्लीन करायचा आहे, वृक्षारोपण करायचं आहे. जितकं होऊ शकेल तितकं तुम्हाला श्रमदान करून आपल्या देशाला स्वच्छ बनवायचं आहे. आणि त्याच निमित्ताने आज आम्ही इथे MTDCमध्ये सकाळी 10 वाजता शार्प वृक्षारोपण केलं. ते तुम्ही आत्ता पाहिलंच. तर खूप छान वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. मी पाण्यात जातो. ओके.
टायगर लाच लावून जा टायगर लाच लावून